ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनाही मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. त्यापैकीच एक आहे आयफोन, म्हणजेच ॲपलचा आयफोन हा प्रॉडक्ट. ॲपल कंपनी आयफोनच्या उत्पादनासाठी इतर देशांवर अवलंबून आहे, पण आयफोनची निर्मिती करणाऱ्या चीन आणि इतर देशांवर अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यानं आयफोनच्या किमती 2 लाखांपर्यंत जाऊ शकतात. पाहूया खास रिपोर्ट. आयफोन महागणार? आयफोनच्या किमती 2 लाखांच्या घरात. ट्रम्प टॅरिफचा ॲपलला फटका. ॲपल जगातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ब्रँड. साधारण 50,000 पासून ते 1.5 लाखांपर्यंत आयफोन बाजारात उपलब्ध आहे. पण आता आयफोनच्या किमती 2 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आणि याला कारण ठरलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लादलेलं आयात शुल्क. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील 180 देशांवर आयात शुल्क लादला. पण ट्रम्प यांच्या या निर्णयाने अनेक व्यापारी कंपन्यांची डोकेदुखी वाढली. याचा सर्वात मोठा फटका आयफोनची विक्री करणाऱ्या ॲपल या कंपनीला बसलाय. महत्वाची बाब ही की ॲपल जरी आयफोनची विक्री करत असला तरी आयफोनचं उत्पादन होतं ते परदेशात. त्यासाठी ॲपल प्रामुख्यानं चीनवर अवलंबून आहे. जगातल्या एकूण आयफोन उत्पादनापैकी 90% उत्पादन चीनमध्ये होतं, तर भारतात आणि व्हिएतनाम आणि इतर देशांमध्ये 10% आयफोन्सची निर्मिती होते. पण ट्रम्प यांनी चीनवर 34% आणि भारतावर 26% शुल्क लादलंय. 46%, we're charging them 24%. India, very, very tough, very, very tough. The Prime Minister just left. He's a great friend of mine, but I said, you're a friend of mine, but you're not treating us right. They charge us 52%. You have to understand, we charge them almost nothing for years and years and decades. And it was only 7 years ago when I came in, we started with China and charged them. We took in hundreds of billions of dollars from China in tariffs. And they understood, honestly. ट्रम्प यांचा हाच निर्णय ॲपलसाठी महागडा ठरणार आहे. कारण चीनमधून किंवा भारतात तयार झालेले आयफोन अमेरिकन मार्केटमध्ये पोहोचतील तेव्हा त्यावर जास्तीचं आयात शुल्क लागल्यानं आपसुकच आयफोनच्या किमतीही वाढणार आहेत. ॲपलच नव्हे तर जॅग्वार सारख्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही अमेरिकेतील वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित केली आहे. पण याच दरम्यान ॲपलने भारतातून 3 दिवसात 5 विमानं भरून फोन जे ते अमेरिकेला पाठवल्याची माहिती मिळते. ट्रम्प यांचा टॅरिफ 10 एप्रिल पासून लागू होणार आहे. त्याआधी जर आपण पाहिलं तर भारत, चीन आणि इतर देशातून ॲपलने जे ते फोन आयात करून अमेरिकेत गोदाम भरून ठेवल्याची सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे भारतासह जगभरातल्या बाजारपेठांमध्ये आयफोन आणखी महागणार हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.